सादरीकरण देते आहे अमोलजी जाधव यांच्या मुखातून गायला गेली आईंची स्तुती। तर पहिला झटका मात्र आपल्याला पाहायला मिळाला। धनेश कुठे ना कुठेतरी घाई झाली की काय, एक चांगला चेंडू आला होता क्रॉस बॅटने, हलकासा कडा घेतला यष्टीरक्षकाने, कुठलीही चूक न करताना टिपला झेल आणि डकआउटला पहिल्या विकेटचा झटका मात्र संघर्ष चिंचणी संघाला भेटत असताना पाहायला मिळतो आहे। पुढचा चेंडू नवा फलंदाज मैदानात आणि यावेळेला टोलादी जरा जातो आहे एक्स्ट्रा मिड विकेटकडे, चांगला फटका आहे, सजावट आहे, पाहूया षटकार येतोय आजचा पहिला कमांडी। जे नक्कीच एक चौकार एक षटकार, धावसंख्या 10 वर पाहायला मिळते आहे। एक गडीच्या मोबदल्यामध्ये नक्कीच पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चौकार, तिसऱ्याला विकेट, चौथ्याला षटकार, असं आपल्याला खेळ पाहायला मिळतोय पहिल्या पॉवर अप मध्ये। खूप सुरेख अशी कामगिरी, यावेळेला मात्र एक पुन्हा चांगला चेंडू होता, खेळण्याचा चांगला प्रयत्न, मिड विकेट कडे आला चेंडू, एकेरी धाव, स्ट्राईकला रोटेट केलं गेलं फक्त। नक्कीच कदाचित जर थोडासा प्रयत्न एफर्ट्स लावले असते तर खूपच चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज एक चांगल्या कामगिरी पद्धतीने साकारत असताना यावेळेला पाहायला मिळतं ग्राउंड रूटने खेळला जातो आहे मिडऑफकडे, एकेरी धाव, कंटिन्युटी सुरेख आपल्याला पाहायला मिळते आहे। संघर्ष चिंचणी धावसंख्या मात्र 12 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते आहे। तर नक्कीच एक छोटासा डीजे वाला ब्रेक घेऊया, आनंद घेऊया संगीताचा। चा आनंद घेत आहेत आणि नेहमीच त्यांच्या आठवणी मात्र कुठे ना कुठेतरी जागृत होतात। प्रत्येक फटका एक कलात्मक गोलंदाजी जेव्हा साकारली जाते आहे त्या वेळेला एखाद्या चांगल्या गोलंदाजाचं फलंदाजाची आठवण येते आणि नक्कीच त्या आठवणींना मात्र उजाळा दिला जातो शब्दसुमनांच्या माध्यमातून। दरम्यान पहिला चेंडू मात्र सुरेख खेळला गेला आणि हलकीशी एक धाव टिपली गेली आहे। यावेळेला फलंदाज ऑन रेडी आपल्याला पाहायला मिळतो आहे। खराब चेंडू, नो बॉल, संजय स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आहे। फ्री हिट पाहूया यावेळेला आणि टोला दिला जातो आहे चांगल्या पद्धतीने, लॉंग लेग स्क्वेअर लेगच्या मध्ये येतो आहे चौकार, फ्री भार मला वाटते प्रकाश दादांकडे सुपूर्द केला गेलेला आहे। त्या माध्यमातून आयोजक कमिटीचं देखील कॉम्बॉक्सच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो आहे। दरम्यान एक सुंदरसा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे। गोलंदाज जयेश थोडंसं खराब गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतो, अजून त्याला लेंथ लाईन मिळालेली नाही मला वाटते, कारण ज्या पद्धतीने त्यांची गोलंदाजीची सुरेख अदा आहे परंतु व्हेरिएशन मारला जातो आणि व्हेरिएशन करते चूक आणि पडते महागात, कारण अतिरिक्त धावा बोनसच्या माध्यमातून
मिळत आहेत त्या संघर्ष चिंचणी संघाला. कारण हेच खेळ आहे की अतिरिक्त धावांचा बडीमार जेव्हा होतो ना, कमीत कमी 10 ते 15 धावा नुसतं अतिरिक्तच्या माध्यमातून आपल्याला इकडे या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळत आहेत. तर हे एक थोडंसं कंट्रोल सिस्टम जर आपण हाताळलीत तर खूप चांगले सामने अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतात. कौशल्याला साकारणं हे गरजेचं आहे. परंतु इकडे मात्र चुका केल्या जात आहेत गोलंदाजांच्या माध्यमातून आणि अतिरिक्त धावांचा फायदा समोरच्या संघाला इकडे पाहायला मिळतोय. ज्यांच्याकडे कला आहे त्याने ती कला साकारावी. परंतु जेव्हा लेंथ लाईन मिळते, मोठे मोठे गोलंदाज असतात, एका लाईनवर चेंडू चालत असताना लाईन सोडत नाही. त्यांना माहिती आहे की या लाईनला हा फलंदाज बीट येतोय, आपल्याला जास्तीत जास्त 3 ते 4 चेंडू त्या लाईनमध्ये टाकायचा आहेत आणि नंतर मग कुठेतरी व्हेरिएशन देण्याचा त्याचा प्रयत्न असतो. एक कलात्मक कामगिरी पाहूया. नक्कीच जयेश यावेळेला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो आहे. संजू ऑन स्ट्राईक. धावसंख्या मात्र 19 वर पोहोचलेली पाहायला मिळते. 1919 ऑन द बोर्ड. हा सामना 6 षटकांचा आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्ले यावेळेला पुन्हा एकदा कव्हरला जागा बनवली जाते आहे. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतो आहे, परंतु चेंडू सीमारेषा पार करतो आहे. कम ऑन डीजे वाज. शाहीर साबळे यांच्या नक्कीच लौकिक शायरीने आणि राज्य गीताचा दर्जा मिळालेला हे गीत साकारलं जातं आहे. यस डीजे. खूपच सुंदर पद्धतीचं संगीत आपल्याला पाहायला मिळते आहे. दरम्यान पुन्हा एकदा वाईटचा इशारा येत असताना पाहायला मिळतो आहे. खूपच खराब लेंथ लाईन पकडतो आहे. लाईन साकार. एक फटका जरी खाला तरी लाईन सोडू नका. लाईन खूप महत्वाची आहे, कारण कमीत कमी धावतं तरी आपल्याला. यावेळेला मात्र स्टेट डायव्हला पुन्हा एकदा उचललेला चेंडू आहे. काय क्षेत्ररक्षक आहे का तैनात आणि टिपला जातो आहे झेल. यस. लॉंग ऑनला एक चांगला क्षेत्ररक्षक आणि टिपला जातो आहे झेल. नवा फलंदाज मैदानात येतो आहे चिन्मय चीनू. एक चांगला ऑलराऊंडर्स. यावेळेला मात्र संघर्ष संघासाठी काय कामगिरी करतो आहे पाहूया. तर गोलंदाजाने मात्र हा ना करताना एक चांगला चेंडू हाताळला आणि मजबूर केलं फलंदाज संजय याला. तर नक्कीच चांगल्या पद्धतीने झेल बाद करून टाकला आहे चिन्मय. पाहूया या षटकातला शेवटचा चेंडू. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू अलगद पद्धतीने हाताळला. ग्राउंड रूटने शॉट कव्हरकडे दिशा दिली आणि एक धाव मात्र मिळवली जाते आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 2-5 25 धावा आपल्याला पाहायला मिळते बोर्डावर. डीजेच्या माध्यमातून असं होणार नाही. आमचा डीजे मास्टर खूपच चांगले चांगले सुंदर गीतं सादर करताना मनोरंजनाचा भाग सांभाळत असताना पाहायला मिळते. तिसरं षटक घेऊन येतोय हर्ष. पाहूया. तर यावेळेला पुन्हा एकदा चिन्मय ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो आहे. काय असेल कामगिरी. पहिला चेंडू नक्कीच थोडासा खराब. नो बॉल. हे मात्र सुधारावं लागेल आसनगाव संघाला, कारण ज्या वेळेला चुकी आणि चुकीला माफी नसतं, कारण फ्री हिटचा नजराना पाहायला मिळणार आहे. परत एकदा हिटर फलंदाज आहे, कारण याने चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग देखील गाजवलेली पाहायला मिळाली. या वेळेला टोला मात्र उंच गेलेला आहे, लांबी नाही देऊ शकला. एक धाव जाते आहे पूर्ण. दुसरी धाव आणि 2 धावा देखील परिपूर्ण. फ्री हिटला मात्र 2 धावा टिपल्या जात असताना पाहायला मिळत आहेत.
तर धावसंख्या मात्र नक्कीच वेगाने चालताना पाहायला मिळते आहे. कारण ज्यावेळेला 2 षटकं संपली 25 धावा म्हणजे सरासरी 12.5 आपण पाहायला मिळालं. त्यानंतर पहिला चेंडू नो बॉल आणि त्यानंतर चेंडू आला त्याला 2 धावा. तर 1 चेंडू आणि 3 धावा आपल्याला पाहायला मिळतायत तिसऱ्या षटकात. तर धावसंख्या 28 वर पोहोचलेली. यावेळेला उंच टोला आहे. फर्स्टला आहे शॉट. टिपला जाईल का कॅच? जजमेंट चुकवलं. सुटला आहे. मोका दिला आहे आणि 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच थोडासा खराब फटकेबाजी चिनू याच्याकडून नक्कीच फसला जातो आहे. गोलंदाज मात्र सुंदर कमबॅक करतो आहे. या वेळेला मात्र क्षेत्ररक्षकाची चूक पडली महागात. कारण ज्या वेळेला सांगितलं जाते आहे कॅच पकडा मॅच पकडा आणि कॅच सुटला तर मॅच सुटते. ज्या ज्या फलंदाजाला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा तो आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर ही आक्रमकता रोखायची गरज असते. संधी एकदाच मिळते पुन्हा नाही. तर नक्कीच काय असेल पुढचं रणनीती मात्र गोलंदाज एक सुंदर लेंथ लाईन पकडून गोलंदाजीला मस्त सुंदर साकारताना पाहायला मिळतो आहे. चिनू काय करून दाखवणार आहे संघासाठी पुढच्या क्षणाला. यावेळेला मात्र टक आणि चांगला शॉट 6 धाबा घेऊन येतो फटका वाज जाऊ. यस षटकाराच्या मदतीने धावसंख्याचा फेरबदल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. 36 धावा बोर्डावर लागल्या. पुन्हा एकदा सेम डिलिव्हर सेम शॉट परंतु थोडासा हटके टीपला जातो आहे जेल. गडीचं पतन कम ऑन. चेंडू आपल्याला मोठा फटका घेऊन येत नाही. सकाळचं सत्र आहे. कधी-कधी चेंडू चांगले येतात, कधी-कधी फटक्यात बसतात, कधी-कधी बसत नाहीये. गोलंदाजाला पण देखील एक चांगली संधी मिळते. परंतु नक्कीच यावेळेला गोलंदाजाने मात्र लेंथ लाईन सुंदर पकडल्याचा नजराणा पाहायला मिळाला. पहिला चेंडू खराब बघितला. त्यानंतर स्वतःला फ्री हिट काय बॉल देऊ? 2 चेंडू बाकी आहेत. सुरेख हलकासा कट्ट नवीन फलंदाज अजय मात्र येतोय. नक्कीच एक उत्कृष्ट अष्टपैलू असा हा खेळाडू आहे संघर्ष चिंचणी संघाचा. त्याच्याकडे कलात्मक गोलंदाजी आहे. वेगवान गोलंदाज ह्या रूपाने तो काम करत असतो. फलंदाजी देखील मधल्या फळीमध्ये येत असताना जेव्हा जेव्हा गरज त्यावेळेला चांगली कामगिरी आणि चांगली कारकीर्द त्याची आहे. क्रिकेट टेनिसच्या माध्यमातून जर विचार केला तर यावेळेला मात्र वैभव आपण बघितलं की जर ओपनिंग पासून आहे मैदानामध्ये परंतु 3 धावांवर खेळतो आहे. स्ट्राईकला संधीच मिळालेली नाहीये.
चांगला टोला दिला जातो आहे एक्स्ट्रा मिडविकेटकडे. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. एकेरी धाव. स्ट्राईकला रोटेट करण्याची भूमिका मात्र वैभव करताना पाहायला मिळतो. तसा तो बिग हिटर देखील आहे, परंतु स्टँड बाय मध्ये चांगल्या पद्धतीने कामगिरी करतो. त्याला माहिती आहे हिटर फलंदाज चांगल्या पद्धतीने गाजता आहेत, मला सपोर्टिंग रोल द्यायचा आहे या वेळेला, आणि सपोर्टिंगचं काम करत असताना पाहायला मिळतो आहे. अजय ऑन स्ट्राईक या वेळेला पाहूया. एक चांगला फटका साकारण्याचा प्रयत्न, चकवा खाला, नक्कीच निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. सुरेख गोलंदाजी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला बघतोय सुरेंद्र यांची गोलंदाजीची अदा आपल्याला पाहायला मिळते. आसनगाव संघाच्या गोलंदाजींचा विचार केला तर थोडासा चांगलाच समाचार घेतलेला आहे संघर्ष चिंचणी, परंतु तेवढ्याच चांगल्या पद्धतीने गोलंदाजी साकारून 3 गडीचं पतन देखील केलेलं पाहायला मिळते. यावेळेला मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑनला चेंडू आहे, टीमला जातोय झेल. वाव वाव. नक्कीच एक इतिहासकार मात्र मैदानात येत असताना पाहायला मिळतो आहे. 2 वर्षापूर्वी विशाल जनाते महाफिनाले पांडवाज 11 संघर्ष चिंचणी महाविजेता शेवटचं षटक गाजवलं आणि टेनिस इतिहासामध्ये नाव कोरलं, आणि उदयास आला विशाल, एक आदिवासी समाजाचा चांगला क्रिकेटर्स नावारूपाला. तोच मात्र यावेळेला मैदानात एंटायर होऊन आपले खेळी आणि पहिल्याच चेंडूला मान सन्मान देत खेळला जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. एकेरी धाव टिपली जाते आहे. नक्कीच धावसंख्या 404T. चौथं षटक मार्गस्थ. सुरेंद्र यांची खूपच सुरेख अशी गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतो. यावेळेला मात्र इरादा बांधतो आहे, परंतु कॅच टिपला जातो आहे. लॉंग जयेश. नक्कीच हा देखील एक सुंदर असा खेळाडू आहे. नक्कीच एक पूर्ण कॉम्बो पॅक संघर्ष चिंचणी, कारण एक जरी विकेट पडला तरी काही फरक पडत नाही, कारण प्रत्येक क्रिकेटर याचा स्टार स्टार स्टार. आणि चिंचणी आदिवासी प्रीमियर लीगने काय चिंचणीचे खेळाडू घडवले गेलेले आहेत. नक्कीच प्रशंसा असेल चिंचणी आदिवासी प्रीमियर लीगची, कारण ज्या वेळेला वाटत नव्हतं की आदिवासी समाज ह्या पद्धतीने खेळी, आज संघर्ष चिंचणी एक मोठा संघ, हा समस्त पालघर जिल्ह्यामध्ये ज्याचं नाव आहे चिंचणी संघर्ष, तर असा खूपच मोठा संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला मात्र फुल टॉस दिला जातोय स्क्वेअर लेगला. चेंडू जाईल का डिक्लेअर झोनला? नाही, थांबतोय, जातोय जातोय, कुठून गेला आहे पंचांना मात्र बघावं लागेल. 2 धावांच्या सिग्नलवर. नक्कीच एक विताचं अंतर थोडं या बाजूला आलं असतं तर चौकार आला असता. 2 धावा येत आहेत बोर्डावर. परिवर्तन होतंय स्कोअरमध्ये. धावसंख्या 42, 4-2-42. तर 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. सुंदर गोलंदाजीमध्ये कमबॅक सुरेंद्र यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं, कारण या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या. 2 चांगले विकेटचं पतन देखील त्यांनी करून दाखवलं, आणि नक्कीच प्रशंसा इकडे करेल मी लॉंग ऑन क्षेत्ररक्षणाला, कारण ज्या ज्या वेळेला जिकडे जिकडे चेंडू आला टिपला गेला आणि फलंदाजांना डकआउटला पाठवण्याचं कामगिरी देखील केली गेली. हे कौशल्य आपल्याला इकडे यावेळेला पाहायला मिळते आहे.
खूपच चांगला नजराणा आहे. 5वं षटक पुन्हा एकदा मनोज घेऊन येतो आहे. पाहूया पहिल्या षटकामध्ये 12 धावा कुठल्या गेल्या होत्या. यावेळेला विशाल जनाते मोठा नाव, परंतु कीर्ती यावेळेला मिळवून देईल का? तर सुंदरसा चेंडू आपण बघता आहेत. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, खूपच सुरेख अशा गोलंदाजीचा अदा मात्र मनोज यांच्याकडे आहे. यावेळेला यॉर्कर टाईपचा चेंडू खेळला जातोय ग्राउंड रूटने. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षित केला जातो. एकेरी धावाने पुन्हा एकदा परावर्तित केली जाते आहे. धावसंख्या 43 पाहायला मिळते आहे. नक्कीच 6 षटकांचा सामना आहे. 5वं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते यावेळेला. आणि उंच टोला दिलेला आहे. बहारदार फटका आहे, परंतु टिपला जातोय. झेल आहे. सूर्यांच्या किरणांना सांगितलं थांबा, मला झेल घ्यायचा आहे. नजर कैदेत केला. यावेळेला मात्र शैलेश नवीन फलंदाज. यावेळेला मात्र स्क्वेअर लेगला दिशा देशो डिक्लेअर झोनमध्ये जातो 1च्या. तर 1 मात्र स्ट्राईकला रोटेट केलं जाईल आणि एकेरी धाव भर पडते आहे. तर धावसंख्या 44 आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच जयेश यांचा फटका मात्र थोडासा हलका फुलका, थोडीशी ताकद लावली असती ना शॉटमध्ये तर आउट ऑफ द पार गेला होता. कारण चांगली उंची मिळाली होती, थोडी ताकद देण्याची गरज होती. एकदम हलका फुलका शॉट, परंतु प्रशंसा मात्र नक्कीच झाली आहे. क्षेत्ररक्षकाची काय कमाली. आसनगाव क्षेत्ररक्षण आपण कमालीचं करतात आणि ज्या पद्धतीने झेल टिपले आहेत ना प्रत्येक चेंडू. त्याला दुसरा चेंडू पाठवा, आपल्याकडे चेंडू आहेत, पाठवा. बॉल पाठवा, जुना बॉल. अरे काय यार, चला आपण आपले स्वयंसेवक लावा. स्वयंसेवक आज आपले उपस्थित असतील की नाही. नक्कीच कालच्या दिवसामध्ये खूपच गर्दी आपल्याला पाहायला मिळाली होती. आज देखील स्वयंसेवक उभे राहायचे, उपस्थित राहायचं आहे. चेंडू जिकडे जिकडे जातील नजर कैदीत करा आणि घेऊन या झटपट. तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे 44. मनोज यांची सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे. राईट टाइम राऊंड द विडक कडून गोलंदाजी करताना पाहायला मिळतो आहे. ज्या पद्धतीने आमचे प्रज्योत अंबिरिये वरोर एक्सप्रेस याचे वडील देखील ज्या वेळेला गोलंदाजी साकारायचे, काय वेगवान गोलंदाजी होती त्यांच्याकडे. नक्कीच राईट हँड राऊंड द विकेट सेम आठवणीला आज उजाळा मिळाला मला नक्कीच. आणि नाव मात्र आलं मुखामध्ये. यावेळेला जबरदस्त शॉट, वो नजारा फिर एक बार दोहरा दिया है छक्के की सहायता से विशाल जनाते के बल्ले ने. कमांड डीजे वाज जाओ. और पांडवास प्रीमियर लीग में अपना नाम दर्ज कर दिया था. वही शॉट, वही नज़ारा फिर एक बार दोहराया गया. इस वक्त शैलेश के बल्ले से उठा है. क्या 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 नो मैन प्लेस में लैंडिंग करता हुआ गेंद. मौका मिला है शैलेश को, संधि मिली है एक अच्छी तरीके से.
देखते हैं फिर एक बार स्ट्राइक को रोटेट किया गया है। विशाल ऑन स्ट्राइक इस वक्त देखने को मिल रहे हैं। गेंदबाज सुरेंद्र को बुला गया है आखिरी ओवर के लिए। आने वाली 5 गेंदें शेष है। स्कोर बना है 5-1, 51 ऑन द बोर्ड। 51 रन इस वक्त बन चुके हैं स्कोर बोर्ड पे। सुरेंद्र की अगली गेंद विशाल के लिए। यॉर्कर टाइप की गेंद है, खेला है मिड विकेट। थोड़ा सा खराब फील्डिंग का नजारा आया है। रनिंग द बिटवीन का नजारा दिखाया है। 2 में तब्दीली दी गई है। 53 ऑन द बोर्ड। ये होता है अगर आप हुनरबाज है, आपको मालूम है कब कैसा किस वक्त खेलना है, कौन सी दिशा में गेंद को मोड़ना है, तब्दीली बेहतर बेहतर रहती है तो नजारे भी खास दर्शकों को खुश कर जाते हैं। तो वही खुश करने वाली बात यहां पे आ गई है। फिर एक बार कड़क आउट ऑफ द बारी। यस सिक्सर। कम ऑन डीजे जाओ। फिफ्टी 59 ऑन द बोर्ड। विशाल सना थे। 3 गेंदे अभी भी शेष है। ये यस वाजाओ डीजे कम ऑन। सिर्फ इतना है, वो फिनाले था, ये पहला मैच है। क्या दर्जा है। आज भी वही नजारा कायम दर्शाते हुए मुझे लग रहा था कहीं ना कहीं स्कोर कहाँ पे जाएगा। हमारा अच्छा टीम है लेकिन गेंदबाजी आसन गांव से खूबसूरत चल रही है। लेकिन एक सुनहरा पल आया। विशाल जनादे का बल्ला चल पड़ा और बेहतरीन बल्लेबाजी का नजारा फिर एक बार नजर आया। बिल्कुल हैड्रिक का मौका है। 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें शेष है। क्या चमकाएंगे हैड्रिक? वाह, देखते हैं सुरेंद्र की गेंदबाजी वापसी करके दे सकती है एक बार फिर। यहाँ पे चकमा खा गए, थोड़े से बीट हुए शायद से। विशाल अभी थोड़े थोड़े बीट होने लगे हैं। वो कॉन्फिडेंस आता है कभी कभी, खुद में इतनी ऊर्जा लेके आते हैं, दर्जा दिखाते हैं, लेकिन कभी कभी खुद नर्वस हो जाते हैं। खुद ब खुद जैसे प्रशंसा होती है गेंदबाज की, अपने आप को नर्वस कर लेते हैं। तो ये भी होता है कभी कि लेकिन हम भी क्या करें, प्रशंसा दोनों तरफ की करनी पड़ती है, इरादे दोनों के बुलंद करने पड़ते हैं। देखा फिर एक बार सुपर हिट 6। कम ऑन डीजे।
तर वडूया नक्कीच 72 धावांत विजयी लक्ष घेऊन आसनगाव संघ मैदानामध्ये उतरलेला पाहायला मिळतो आहे. नक्कीच पहिला चेंडू धनेश मलिंगा अजय आहे. येस अजय गोलंदाजीला आहे. नक्कीच कधी कधी दोघांमध्ये मला लांबून ओळखण्यात फरक पडतो, कारण दोन्ही भाऊ कला अद्दा दोघांचीही चांगले सेमच असते. गोलंदाजीच्या माध्यमातून जर विचार केला तर पहिल्या चेंडूला मात्र हलकासा कट आणि डिक्लर झोनमधून धावसंख्या 1 आपल्याला पाहायला मिळते आहे. जयेश यांची फळी डावखरा फलंदाज यावेळेला मात्र प्रदीप. पाहूया प्रदीप काय कामगिरी करतो आहे. यस व्हेरिएशन चांगला चेंडू हाफस्टंपच्या बाहेरून आणि शॉटचा चेंडू कधी कधी नक्कीच डावखोरा फलंदाजाला मात्र भारी पडतो आणि इकडे देखील फसवा दिला गेला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. पॉवर प्ले पहिले षटक आपण बघतायत. एक हलक्या फुलक्या पद्धतीने मिडॉनला खेळला गेला. नक्कीच पहिले षटक आहे, सावधगिरीची भूमिका आहे. 72 धावांचं विजयी लक्ष्य साध्य करायचं आहे, खेळी साकारायची आहे. तर अदा मात्र केली जाईल. वेट अँड वॉच म्हटलं जातं ना, त्या पद्धतीने खेळ साकारताना मात्र यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू मात्र पॅडवर आदळतो आहे. लेग बाईटच्या माध्यमातून डिक्लेअर झोनला जातो आहे. एकेरी धाव पुन्हा एकदा बोर्डावर. धावसंख्या 3 वर पोचलेली पाहायला मिळते आहे. पहिल्या षटकातले चेंडू झालेले आहेत 4. नक्कीच सुरेख गोलंदाजी अजय आपल्याला करून दाखवत असताना तर धनेश मलिंगा मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतो. CAPL मध्ये एक मोठी खेळी 70 धावांची केली आणि त्यांच्या संघाने खूप मोठी 100 पारची धावसंख्या देखील केलेली आपल्याला पाहायला मिळाली. काय फटकेबाजी साकारली. नक्कीच फॉर्म नव्हता त्या टुर्नामेंटमध्ये, परंतु पहिल्या सामन्यामध्ये तर नामुष्की झाली होती, प्रेशरमध्ये खेळले. नंतर दुसऱ्या सामन्यामध्ये प्रदीप यांची साथ मिळाली होती. ती काय आणि कामगिरी केली, इतिहास बनवला एक चांगल्या फटकेबाजीच्या माध्यमातून. तर ती आठवण देखील पुन्हा एकदा यावेळेला धनेशच्या पाहण्याने मला आठवण आली आणि ती मात्र आपल्या समोर शेअर करताना, कारण नक्कीच मोठी मोठी खेळाडू आहेत, त्यांच्या काही इतिहास आपल्याला इकडे नक्कीच सांगायला आवडतं. यावेळेला मात्र नक्कीच फटका चुकला आणि विशाल जनाथेने टिपला जेल गडी. सांगितलं जातं ना की कंटिन्युटी, सातत्यता, सतत एकेरी दुहेरी धावा टिपत राहणे हे कौशल्य ठेवलं तर मध्ये मध्ये मोठ्या फटक्यांचा देखील नजराणा पाहायला मिळेल. परंतु यावेळेला मात्र विशाल गोलंदाजीला नक्कीच स्लोवर चेंडू आखूड टप्पा दिला गेला, चकवा खाला आणि हलकासा पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू येत असताना एकेरी धाव मात्र चोरटीच्या माध्यमातून टिपलेली पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने वधारते आहे. धावसंख्या 5 आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेला टोला देण्याचा प्रयत्न, फटका फसतोय, काय ड्रॉप केला जातोय धनेश कडून, मात्र मोठी चूक पाहायला मिळते आहे. सहज सोपा असा झेल आणि ड्रॉप केला जातो आहे. संधी मात्र फलंदाजाला मिळते आहे. या वेळेला नक्कीच सुंदरसा चेंडू, एक चांगलं व्हेरिएशन मात्र एक 10-12 पावलांचा रनअप घेऊन विशाल चनाते राईट टाइम ओव्हर द विकेट कडून गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला शॉटचा चेंडू व्हेरिएशन करायला गेले, बाहेर निघाला आणि वाईडचा नजराणा पाहायला मिळाला.
नक्कीच कधी कधी व्हेरिएशन देखील महागात पडते, कारण अतिरिक्त धाव, कधी चेंडू वळण घेऊन बाहेर निघून जातो, गोलंदाजाला देखील कळत नाहीये की हे असं कसं काय घडलं, परंतु होतंय नजारा. म्हणूनच मी म्हणतो की लेंथ लाईन एकदा पकडली का त्या लाईनवर चाला, म्हणजे कमीत कमी अतिरिक्त धावा ज्या आहेत त्या जाणार नाही. यावेळेला मात्र बिहाइंड द विकेटकडे शॉटला सजवलं जात आहे. एक धाव येते आहे डिक्लर झोनच्या माध्यमातून. तर नक्कीच धावसंख्या एकने पुढे सरकताना पाहायला मिळते. धावसंख्या 7. चांगला चेंडू नक्कीच फळीत काय बसला नाही, इनसाइड एज आली थोडीशी आणि शॉर्टलेगकडे चेंडू जाताना पाहायला मिळाला. एकेरी धाव पाहायला मिळते आहे. नक्कीच यावेळेला मिड विकेटला चेंडू खेळला जात असताना पाहायला मिळतो आहे आणि रनआउट. लेझी क्रिकेट दाखवलं फलंदाजांनी. पहिली धाव घेतली नसती जोरात, दुसरी धाव मात्र पूर्ण लेझी पद्धतीने, हलक्या पद्धतीने, कदाचित त्यांना वाटलं होतं की सहज येईल. रनआउट. कमान डीजे वाजव. धन्यवाद डीजे. नक्कीच हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं नक्कीच तुलनात्मक कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे. समस्त भारतवर्षामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापण्याचं स्वप्न उराशी घेतलं अवघ्या 16व्या वर्षी, आणि आई जिजाऊने जे धडे दिले ते गिरवत गिरवत साम्राज्य उभं केलं. दरम्यान नवीन फलंदाज मैदानाच्या आत. हापीचा चेंडू, सुरेख चेंडू हाताळणी विशाल जनाते. एक बळी मात्र रनआउटच्या माध्यमातून या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तर 2 विकेटचं पतन झालेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. आतापर्यंत एक खूपच चांगली गोलंदाजीचा नजराणा पॉवर प्लेच्या माध्यमातून साकारला संघर्ष चिंचणी संघाने, आणि पाहायला मिळालं की खूपच चांगलं गोलंदाजीचा नजराणा. आसनगावचे फलंदाज मात्र प्रयत्न करता आहेत, वाट बघता आहेत. नक्कीच वेट अँड वॉच करणं गरजेचं आहे. आता मात्र 4 षटकांचा खेळ आहे. आपल्याला दिल्ली गाठायची आहे, विजय प्राप्त करायचा असेल तर हाणामारीचा वेळ आता आलेली आहे. परंतु पाहूया, ज्याने मागचं षटक सुंदर हाताळलं, 3 धावा दिल्या होत्या, 4 धावा दिल्या होत्या आणि एक गडी टिपला होता, तोच अजय जनाते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला मात्र शॉटचा चेंडू आला, नक्की क्षेत्ररक्षक मिड विकेटला कळला नाही आणि एकेरी धाव मात्र मिळते आहे. स्ट्राईकला रोटेट केल्याची कामगिरी आपण बघता आहेत. सुरेंद्र आणि रोहन आपली ही जोडी खेळत असताना आता सुरेंद्र ऑन स्ट्राईक यावेळेला पाहायला मिळतो आहे. नॉन स्ट्राईकला जयेश आहे. ओके, या आपण बघता आहेत ग्राउंड रूटने फटका साजरला जातो आहे. एकेरी एकेरी. नक्कीच उत्कृष्ट जेव्हा गोलंदाज असतात त्यावेळेला मात्र थोडासा समंजस्याचा खेळ दाखवावा लागतो, परंतु मला तरी वाटतं की थोडीशी जागरूकता आणावी लागेल, ऊर्जा करावी लागेल. 72 धावांचं लक्ष्य आहे, कारण शेवटला मात्र कुठे ना कुठेतरी आपल्याला 4-5 धावा कमी पडत आहेत. तर त्या 4-5 धावांची कंटिन्युटी ही खूप गरजेची आहे, कारण तिसरं षटक मार्गस्थ आहे. तर त्या वेळेपासून जर चांगली कामगिरी आसनगाव संघाने जर सुरू केली तर एक चांगलं
आपल्याला मजेदार सामना नजरेस येईल, यात काही वाद नाही. नाद करता आहेत, ग्राउंड रूटने खेळला जातोय फटका. पुन्हा एकदा हलक्या हलक्या पद्धतीने एकेरी एकेरी धाव, स्ट्राईक रोटेट कंटिन्युटी मात्र दाखवली जाते आहे. यावेळेला उंच टोला चेंडू आला, दिला आहे, पाहूया, जातो आहे, षटकार आहे, घेतला जातो आहे. कमांड दिलेला आहे संघासाठी. सुरेंद्र यांच्या फळीने इन्साइड एज आली, डिक्लर झोनकडे चेंडू जाताना एकेरी धाव डिक्लर आपल्याला पाहायला मिळते आहे. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 पाहायला मिळते. 1919 ऑन द बोर्ड. घेऊया डीजे वाला ब्रेक, वाज जाऊ डीजे. यावेळेला शॉटचा चेंडू हुप केला जातो आहे, आउट ऑफ द पार. वा वा जोडी जे कमान. डीजे परतफेड केली जाते आहे. पहिल्या चेंडूवर हल्ला बोल. सुरेंद्र मात्र चमकतो आहे, 2 षटकारांच्या मदतीने खेळतो आहे. 15 धावांवर आपली खेळी साकारताना संघासाठी आसनगाव संघासाठी कामगिरी. यावेळेला मात्र फटका फसलाय, पाहूया, टिपला जातोय जयेश कडून झेल लॉंग ऑफला. कमांड तुराकीचा सुंदरसा चेंडू आला आणि पुन्हा एकदा हिट करण्याच्या माध्यमातून लॉंग ऑफला फटका साकारला. परंतु जयेश याने मात्र सुंदर पद्धतीने जजिंग केलं, झेल टिपला. तर नक्कीच संतोषजी सुतार ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून आपला संघर्ष चिंचणीचा सामना मात्र पाहायला मिळत आहेत. कारण त्यांना जेव्हा जेव्हा आपला संघ मैदानात असतो, उपस्थिती नसेल, परंतु ऑनलाईनवर मात्र नक्कीच क्षणचित्र पाहत असतात आणि नेहमीच समर्थन करत असतात, संघाचं प्रोत्साहन वाढवत असतात. बाहेरून पडद्यामागची भूमिका त्यांची नेहमी असते. यावेळेला मात्र खेळला जातोय मिड विकेटला, चिनूक करतोय क्षेत्ररक्षण आणि एकेरी धाव, स्ट्राईक रोटेड. नवा फलंदाज मात्र मैदानामध्ये मनोज येताना खातं उघडतो आहे. तर धावसंख्या 1 ने वधारते आहे, धावसंख्या 26. तर गडी 3 बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा फटका चुकला आहे. यावेळेला मात्र धनेश मलिंगा चूक करणार नाही, टिपतोय झेल. कमांड
नक्कीच आज मात्र छत्रपती शिवरायांची गाणी माझा डीजे मास्टर देतो आहे आणि रक्त नेहमीच सळसळतं, कारण शब्दच तसे असतात. शब्द रक्त उसळणार, रक्त सळसळणारे गीत साकारली जात आहेत. नवा फलंदाज मैदानात येतो आहे. यावेळेला मात्र खराब चेंडू येतो आहे, वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव वाढते आहे, धावसंख्या 27. तर नक्कीच नवा फलंदाज आपण बघता आहेत. कोण गेला रे? विजय. नक्कीच विजय मिळवून देईल का आसनगाव संघाला? सहकार्य दाखवेल का? यावेळेला हापेचा मारा, स्लोवर चेंडू, काय कमालीचं व्हेरिएशन देतो आहे पट्ट्या. कमालीची कामगिरी केलतोय आज बघले तर फलंदाजीच्या माध्यमातून, सुरेख षटकारांच्या माध्यमातून. किती? 28 धावा केल्या होत्या. जबरदस्त खेळी. आणि आता गोलंदाजी. पहिलं षटक देखील सुंदर हाताळलं, दुसरं देखील. मला तरी वाटते ही पीच त्याच्यासाठी चांगलीच नशीबवान आहे. पुन्हा एकदा हलकासा कट आला, कॅच आउट. कम ऑन डीजे. फलंदाज येतो आहे मैदानात. अक्षय. गोलंदाज तुषार पुढचं षटक घेऊन येतो आहे. याचा हुप केला जातोय, शॉट घेतो आहे, सळसळीत षटकार. कम पुन्हा एकदा जागा बनवली जाते आहे, परंतु डिक्लर झोन 2 मध्ये येतोय चेंडू. नक्कीच डीजे मास्टरने वाजवलं गाणं. नक्कीच स्वतःच्या रक्तात मात्र उसळी घेतली मनोज याने आणि चांगल्या खेळीला आक्रमकता दाखवताना पाहायला मिळतो आहे. कारण या वेळेला 5वं षटक मार्गस्थ आहे, धावसंख्या 35 झालेली पाहायला मिळते आहे. तर नक्कीच अजून निम्मा पल्ला गाठायचा आहे आणि 5वं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मोठी खेळी 37 धावांची अजून सुद्धा गरज आहे. नक्कीच 6 षटकार घेऊन यायचं आहे आपल्याला. अजून 6 षटकार काउंट केले जातील. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका येतोय, षटकार घेऊन येतोय मनीषची वेळी. आहे नक्कीच अजून सुद्धा 5 षटकारांची गरज आहे मनोज आपल्याला या सामन्यात जर विजय संपादित करायचा असेल. आक्रमकता रक्ताला सळसळवावा लागेल, खेळ साकारावा लागेल. ज्या पद्धतीने नक्कीच सुंदर गोलंदाजीचा नजराणा 2 गोलंदाज अजय आणि विशाल यांनी दाखवला, परंतु नवा गोलंदाज आला आणि चांगल्या पद्धतीने आक्रमक हल्ला बोल पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र कॅच ड्रॉप होतोय, लॉंग लेगला जीवदान मिळते आहे. एकेरी धाव परावर्तित केली जाईल. नक्कीच चांगली संधी असणार आहे. स्ट्राइक रोटेट केलं गेलं आहे. पाहूया, हम है सीधे साधे अक्षय यावेळेला काय करतो ऑन स्ट्राइक वरून आसनगाव संघासाठी. नक्कीच धावसंख्या 42, 42. 8 चेंडू 30 धावांची गरज. नक्कीच 8 चेंडू 30 धावा ते फटके साकारावे लागतील. जो विजय घेऊन येईल यावेळेला मात्र
वाईडचा इशारा, एक अतिरिक्त धाव मात्र भर पडते आहे. नक्कीच राईट टाइम ओव्हर द विकेट कडून यावेळेला गोलंदाजी साकारताना गोलंदाज पाहायला मिळतो आहे तुषार. चांगला समाचार घेतलाय. नक्कीच हाणामारीची वेळ आहे, त्यावेळेला मी सांगितलं की गोलंदाज बघितला जात नाहीये, फक्त फलंदाजांना बॅट फिरवावी लागते आहे. तेच कौशल्य थोडंसं शफल करून, परंतु व्हेरिएशन जबरदस्त, चांगला चेंडू हाताळला, हलकासा बॉम्सर दिला आणि नक्कीच सुंदर पद्धतीने मात्र चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूपच सुरेख अशी गोलंदाजीचा नजराणा तुषार कमबॅक करतो आहे सुरेख गोलंदाजीसाठी, कारण स्ट्राईक रोटेट झाला बघितलं. मनोज नॉन स्ट्राईकला येतो आहे, संधी आहे डॉट करण्याची आणि चांगल्या पद्धतीने एक चेंडू डॉट करून दाखवलेला आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला देखील सुंदर चेंडू स्ट्राईकला रोटेट केलं जाईल का, रनआउटची संधी आहे परंतु नाही. आणि यावेळेला मात्र नक्कीच रनआउटच्या माध्यमातून विकेटचा पतन. कमान डीजे वाजव. नक्कीच मलिंगा नावाने प्रसिद्ध, पहिले त्याचे केस लांब सडक होते, ज्या वेळेला मी ओळखत नव्हतो. चिंचणी आदिवासी प्रीमियर लीगच्या माध्यमातून मलिंगा कोण बघायला मिळाला आणि नंतर मात्र हेअरस्टाईल बदलली आणि साधा सुद्धा धनेश मात्र आपल्याला पाहायला मिळतो. पहिला वेगवान गोलंदाज होता, गुडघ्यांच्या थोड्याशा आजारामुळे मध्यंतरी त्याला खंडित व्हावं लागलं. आता मात्र पेस थोडासा कमी करतो आहे आणि नक्कीच एक षटक हाताळतो आहे, योगदान देतो आहे संघासाठी सुरेख पद्धतीने. यावेळेला मात्र हा पिच अँड बाउन्सर वाईडचा इशारा येतो आहे. तर एक वॉर्निंग मात्र पंच मंगेश तामोरे आणि वेदांत तामोरे आपल्याला पाहायला मिळते आहेत. पिता पुत्रांची जोडी पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. आजच्या दुसऱ्या दिवसात यावेळेला मात्र टोला दिला जातो आहे आणि कॅच घेतल्यानंतर पाऊल गेलं सिक्सर कडे. 6 धावा कमांडीचे वाद. चेंडू 21 धावा, लक्ष मात्र 3 चेंडू 21 धावांचा आहे. यस वाईडचा इशारा, 3 चेंडू 20 धावा, सामना रोमांचित असू शकतो परंतु 3 चेंडू आणि 20 धावा मनोज स्ट्राईक वरून खेळताना पाहायला मिळतोय. चांगली खेळी, नक्कीच शेवटचं षटक विशाल जनातेची खेळी मात्र लक्षात ठेवावी लागेल. नक्कीच कुठे ना कुठेतरी अनफॉर्म मध्ये असलेला फलंदाज विशाल जनाते फॉर्म मध्ये आला, या मैदानावर पुन्हा एकदा आक्रमकता दाखवली. खूप सुरेख चेंडू आणि कॅच आउटच्या माध्यमातून डकआउटला परततो आहे फलंदाज. कमांडी जेव्हा स्वागत केलं जाते आहे मनोज यांच्या खेळीचं. आता मात्र नक्कीच
2 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र औपचारिकता मैदानामध्ये पाहायला मिळेल. पुढे सरसान ग्राउंड रूटने खेळला जातोय. शॉट जयेश क्षेत्ररक्षण करेल आणि एकेरी धाव. तर नक्कीच औपचारिकता शेवटच्या चेंडूचा. तर संघर्ष चिंचणी पुन्हा एकदा पांडवास प्रीमियर लीग विजय आपल्या या पहिल्या सामन्यामध्ये देत असताना पाहायला मिळतो आहे आणि नक्कीच विजय देखील साजरा झालेला पाहायला मिळतो आहे. तर अभिनंदन आहे, कौतुक आहे आसनगाव संघाचं. जर शेवटचं षटक महागडं पडलं नसतं तर कदाचित हा सामना आपल्याला खिशात घेता आला असता. तर घेऊया छोटीसा एक डीजेवाला ब्रेक. पुढच्या सामन्याची केली जाईल अनाउन्समेंट एक 5 मिनिटात.